परीक्षा देशमुख, कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. निवडणूक प्रक्रिया पाहणीसाठी रायगड लोकसभा मतदारसंघात विदेशी प्रतिनिधींचे मंडळ दाखल. काँग्रेसने 26/11 हल्ल्यातील शहीदांचा केलेला अपमान नकली, हिंदुत्ववाद्यांना मान्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. तत्कालीन दाखवलेल्या तत्परतेमुळे मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता अधोरेखित. राणेंच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी राज ठाकरे हे कणकवलीत आले होते, विनायक राऊतांचा टोला. आता पाहूयात सविस्तर बातम्या. भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी IVP कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या अंतर्गत विदेशी प्रतिनिधींचे मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्याकरिता रायगड लोकसभा मतदारसंघात भेट देण्यास आले आहे. या विदेशी प्रतिनिधी मंडळामध्ये बांगलादेशचे 2 प्रतिनिधी मोहम्मद मोनिरुज्जमंटी, GM शाहताब उद्दीन, कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी नूरलान अब्दिरोव, आयबक झिकन, श्रीलंका देशाच्या सिलिया हिलक्का पसिलिना, झिम्बाब्वे देशाचे न्यायमूर्ती प्रिशिला चिकुंबा आणि सिमराशे तोंगाई यांचा समावेश आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी 26/11 हल्ल्यातील शहीद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यानंतर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. भारत जोडो नाहीतर भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वडेट्टीवार वेडे झाले आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली. ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीमध्ये घडलेल्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेची ओळख ठाणेकर नागरिकांसमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाली. एका लहानगाच्या हातावर गरम तेल पडल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या मुलाला त्याची आई डॉक्टरकडे घेऊन जात होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे दृश्य पाहिले आणि रॅली सोडून मानवता हॉस्पिटलमध्ये रुग्णाला घेऊन गेले. तत्काळ डॉक्टरांना भाजलेल्या हातावर उपचार करायला सांगितले. कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधताना उबाटा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी राज ठाकरे आणि नारायण राणेंवर टीकास्त्र सोडले. तर खंडणीखोर कार्यकर्त्यांना घेऊन कणकवलीत आलात तरी राणेंसारख्या खुणशी वृत्तीचा बिमोड केल्याशिवाय कोकणी जनता राहणार नाही, असा इशाराच राऊतांनी दिला. काही वर्षांपूर्वी छाती ठोकपणे रिफायनरीला विरोध करणारे राज ठाकरे, नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आता सत्तेपुढे हुजरेगिरी करत रिफायनरीचे समर्थन करत आहेत. त्यामुळे यापैकी नक्की खरा चेहरा कोणता, असा सवालही विनायक राऊतांनी केला आहे. सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. सर, ही माझ्या लग्नाची पत्रिका. त्या दिवशी मतदानाची सुट्टी आहे, तर लग्नाला नक्की या. नक्कीच. ज्या ज्या ठिकाणी मतदान असतं त्या ठिकाणी सुट्टीही असतेच. पण ही सुट्टी हिंडण्या फिरण्यासाठी नसून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी असते. मी सुद्धा मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहे. आणि मीही नक्की मतदान करेन. आणि तुम्ही? सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी अनंत गीते यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच अनंत गीते यांना पेण तालुक्यातून 20,000ची आघाडी देणार असा दृढ निश्चय त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. आमदार जयंत पाटील यांनी पेण तालुक्यात येऊ घातलेल्या MIDC प्रकल्पावेळी जनतेला केलेल्या सहकार्यामुळे मी प्रभावित झालो आहे. तसेच जयंत पाटील यांनी अनंत गीते यांना विजयी करण्याचा विडा उचलला असल्याने मी सुद्धा त्यांना साथ देणार असल्याचे संजय जांभळे यांनी जाहीर केले. मुंब्रा कल्याण लोकसभा निवडणुकीची रणनीती व मार्गदर्शनासाठी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीची सर्वपक्षीय बैठक कळव्याला आयोजित करण्यात आली होती. देशाचे संविधान वाचवण्यासाठी आणि देशातील वाढती महागाई रोखण्यासाठी ही निवडणूक आहे. तसेच देशाचे पंतप्रधान आपल्या असभ्य विधानांनी जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे तरुणांनी विचार करून मतदान करावे, असे आवाहन आव्हाडांनी केले. तो सुप्रीम कोर्ट में दावा दाखिल हुआ और सुप्रीम कोर्ट ने कहा कि ये खोल दो. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू.
पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.